1 किलोचा एक आंबा पाहिला आहे का कधी? कसा आहे तो दाखवतेच पुढे. तर सुरुवात करूया माझ्या तुळशी वृंदावनापासून. हे असं छानसं माझं तुळशी वृंदावन आहे. तिथे शेजारी माझी फुलांची झाडे आहेत. त्यात पहिलं येतो तगर, नंतर 2 गुलाबाची झाडं आहेत आणि नंतर त्याच शेजारीच जास्वंदाचं एक मोठं झाड आहे. त्याला नेहमी वर्षभर फुले येतात. ती देवपूजेसाठी मी रोज वापरते किंवा तेल बनवण्यासाठी जास्वंदाची फुलं वापरते. तर इकडे सुरुवात होते माझ्या फळबागेची. या फळबागेत पहिला येतो हा शेवग्याचं झाड. हे 2 वर्ष जुनं झाड आहे आणि खूप सारे त्याला शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत. त्याच्याच जवळ मी अशी मिरच्याची झाडे आणि वांग्याची रोपटे लावलेली, पण पाण्याच्या अभावामुळे ती काहीशी कोमेजून चालल्यात. त्याच्या शेजारी आहे हा माझा पहिला आंब्याचा झाड. तर हा आहे केशर आंबा. याला दरवर्षी अजिबात फळ येत नाही, पण यावर्षी याला त्यात मानाने खूप सारे फळं आलेलं आहे. तर मला खूप आनंदात होते मी फळ आलेत म्हणून. आणि सगळे आंबे आम्ही एक्सप्लोअर करत होतो. माझा मुलगा साई शूटिंग घेत होता आणि हे सगळे आंबे पाहून आम्ही दोघेही खूप खुश होतो. बऱ्याच दिवसांनी त्याला आंबे आले म्हणून आम्ही दोघेही आनंदात होतो. त्या आंब्याजवळच 2-3 मी वांग्याचे रोपटे लावले, तर काही टोमॅटोचे लावले, त्यालाही फळ आलं होतं आणि त्यामुळे मी आनंद होता. चला तर बघूया दुसरं आंब्याचं झाड. इकडे आहे, हा पण आहे, हा केशरच आहे आणि हा पण खूप यावर्षी त्याला खूप फळ येत असतं. यावर्षी सगळं उलटच झालं. ज्या आंब्याच्या झाडांना खूप फळं येतात त्यांना यावर्षी फळे कमी आलेत आणि ज्यांना कधीच येत नाही त्यांना खूप म्हणजे खूप पानं कमी आणि फळं जास्त असं झालं आहे. त्यातलाच हा एक. हे झाले 2 केशरचे झाडं. तिसराही आहे, हा पण केशरच आहे. याचं फळ खूप गोड लागतं. याला खूप म्हणजे खूप कमी पण नाही आहेत, खूप जास्त पण नाही आहेत. मिडियम फळं येतात, पण खूप छान येतात. त्याला यावर्षी जास्त म्हणावं तेवढे फळ नव्हते आले, पण आले होते आपल्या खाण्यापुरते. म्हणजे खूप गोड असं फळ असतं ह्या झाडाचं पण. पुढे आहे, माहिती नाही, कदाचित या आंब्याच्या झाडाचं कलम चुकलं असावं. या आंब्याला 2 प्रकारची फळं येतात. एकदम छोटूसा, गावाकडे याला गोलटी वगैरे आंबा म्हणतो आपण. एकदम सगळ्यात स्मॉल साईजचा हा आंबा आहे आणि याच्या एका फांदीला मात्र खूप मोठ्या साईजचे आंबे येतात. कलमी आंबे आपण बोलतो त्या साईजचे आंबे येतात. तर साईशी ते दाखवत होता की झोपूनसुद्धा आम्ही आंबे खाऊ शकतो, एवढे याला फळं आलं आहे. ह्या झाडाला कधीच फळ येत नाही. आलं तरी पण त्यात अळंही पडते. पण ह्या वर्षी प्रमाणापेक्षा जास्त, म्हणजे मोजता येणार नाही एवढं फळ आलं आहे आणि एवढं आलं आहे की ते झाड अगदी लोंबलं खाली आणि झोपूनसुद्धा आंबे खाऊ शकतो आपण, एवढे आंबे आलेत. आणि फळ मात्र गोड आहे याचं आणि पावसाच्या आत जर खाल्लं तर ते खूप छान लागतं. पावसानंतर यात अळंही पडते. आणि असं हा कोणता आंबा आहे तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. तर एवढे सारे आंबे आलेत. आता जाऊया आपण दुसऱ्या आंब्याच्या झाडाकडे. हे झाड, याला पानं कमी फळं येतात. तर हा आहे आमचा सगळ्यात आवडीचा आंबा, ज्याला 800 ते 1000 ग्रॅम म्हणजे जवळजवळ 1 किलोचा एक आंबा येतो. माझ्या तळहातावर सुद्धा बसत नाही, दोन्ही तळहातावर बसतो असा एवढा मोठा हा आंबा आहे. याला मला वाटतं याला राजापुरी बोलतात. हा राजापुरी आंबा आहे. खरंच राजासारखा मोठा आहे, किंग साईज आंबा आहे आणि याला 40-50 फळं दरवर्षी येतं झाडाच्या मानाने. पण यावर्षी तेही कमी आले, 25-30 फळं आले असतील आणि ते आम्ही असेच नातेवाईकांना, फॅमिलीत किंवा असेच फ्रेंड सर्कलमध्ये 2-2, 3-3 असे वाटून टाकतो. तर बाहेरून पाहाल तर एकही आंब्याचं फळ दिसत नाही आहे, झाड फक्त दिसतं आहे आणि आत गेल्यावर खरा खजिना सापडतो आहे. तर असा हा राजापुरी आंबा. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणतात ना, तसं काहीसं. आणि इकडे आहे हा जुना 2 वर्ष जुना आंबा. याला अजून काही फळ आलेलं नाही. 1 वर्षी मोहर आलेला, पण तो तोडून टाकला. पहिल्या वर्षी फळ येऊ द्यायचं नाही असं म्हणतात. तर त्याच्या शेजारी एक छोटासा माझा गवती चहाचं झाड आहे आणि हा एक दुसरा एक आंबा. याचंही नाव मला माहिती नाही. हा थोडा गावठी टाईपचा आंबा आहे. याला फळ येत नाही.
हेही सगळे आंबे आमचं घर जेवढं जुनं तेवढे आंबे आहेत, म्हणजे 13 ते 14 वर्ष जुने ही झाडं आहेत. पण यालाही आंबा ह्या वर्षीच फळ लागलं आहे आणि एवढं लागलं आहे, याचंही झाडं कमी आणि पानं कमी आणि फळं जास्त असे झाले. त्याच्याच शेजारी हा आहे चिक्कूचं झाड. हा चिक्कू इतका गोड आहे, काय सांगू तुम्हाला. साखरच, नुसती साखरच, एवढा गोड चिक्कू आहे आणि फळ पण खूप मोठं येतं. तर जवळून दाखवते मी, पहा किती छान चिक्कू लागलेत. आणि म्हणजे बाराही मास चिक्कू म्हणतो ना आपण, तसं आहे. फुलं गेली की लगेच फुलं येतात, फळ येतं त्याचं. असं सारखं चिक्कू याला चालूच असतं. थोडं जवळून दाखवायचा माझा प्रयत्न चालू आहे. अशी आमचं चिक्कूचं झाड खूप छान असं, ज्याला चिक्कू येतात. त्याची कटिंग केल्यामुळे थोडासा तो कमी दिसतोय, नाही तो खूप मोठं झाड झालेलं आहे. असे छान असे चिक्कू पाहू शकता. त्यानंतर चिक्कूच्या जवळच एक आमचा असं रस्ता आहे, बाहेर जायचा रस्ता. आणि रस्त्याच्या जवळच हे आवळ्याचं झाड आहे मोठं. हे आवळे एवढे आहेत की गावातले सर्व लोक आवळे नेतात. मी सुद्धा आवळा कँडी, आवळा पावडर, आवळ्याचं लोणचं, असे वेगवेगळे पदार्थ आवळ्यापासून बनवून उरलेले सुद्धा लोक घेऊन जातात. त्यानंतर आहे इकडे नारळाचं झाड. तिथेच एक गावरान आंबा मी असंच लावलेला आणि त्याच्या शेजारी दुसरं नारळाचं झाड आणि इकडेच बाजूला जांभळीचं झाड आहे. हे सगळं अस्ताव्यस्त दिसतंय कारण खालून रस्त्याचं काम चालू होतं, म्हणून आम्ही अजून व्यवस्थित बांध घातलेला नाही आहे आणि व्यवस्थित त्या झाडांची निगा होत नाही आहे. पाणीच घालता येत नाही आहे रस्त्याचं काम चालल्यामुळे. इथे एक छोटासा गावरान आंबा लावला आहे. तर असा एक काहीसा घरापुढचा व्ह्यू दिसतोय. हे असं माझं सुंदर घर दिसतं आहे आणि इकडे हे सगळे झाडं दिसत आहेत. आता उन्हाळा असल्यामुळे फारसं छान वाटत नाही आहे, पण पावसाळ्यात खूप छान वाटतं. आणि घरासमोरच असं एक मोठ्याचं खिटूनच रामफळीचं झाड आहे. त्याला रामफळ एवढे मोठे येतात की एक रामफळ 4 व्यक्तींना संपणार नाही, एवढं मोठं रामफळ येतं. आता ते संपलेत. तर त्याच्या शेजारी एक डाळिंबाचंही झाड आहे. तर अशी ही माझी खूप छान अशी परसबाग आहे. काही झाडं दाखवायचे राहिलेत, ते कुंडीतले वगैरे झाडं मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की दाखवेन. तर असा हा आमचा 1 किलोचा राजापुरी आंबा उतरवल्यानंतर पहा, मी साईज दाखवते. एक हातात तो बसत देखील नाही, एवढी खुश होते. आणि नक्की या आंबे खायला. कसे वाटला हा माझा परसबागेचा व्लॉग नक्की सांगा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.